मराठवाड्यातील शाळा सकाळच्या पाळीत भरवा, शिक्षण आयुक्तांकडे मागणी. पुणे, 17 जून 2026. मराठवाड्यात सध्या कडक उन्हामुळे नागरिक व शालेय विद्यार्थी हैराण झाले आहेत. पावसाच्या काही सरी कोसळल्यानंतरही या भागात मे महिन्यासारखा तीव्र उष्मा जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर मराठवाड्यातील तापमान कमी होईपर्यंत सर्व शाळा दुपारच्या पाळीऐवजी सकाळच्या पाळीत भरवण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य आमदार जमो. अभ्यंकर यांनी केली आहे. या संदर्भात आमदार अभ्यंकर यांनी 17 जून 2026 रोजी राज्याचे शिक्षण आयुक्त माननीय श्री सचिंद्र प्रताप सिंह भाप्रसे यांना अधिकृत पत्र पाठवले आहे. मराठवाड्यातील विविध संस्थाचालक, मुख्याध्यापक व शिक्षक संघटनांकडून आलेल्या तक्रारींची दखल घेऊन त्यांनी हे पाऊल उचलले आहे. तीव्र उष्णतेमुळे विद्यार्थ्यांना दुपारी वर्गात बसणे आणि अभ्यासावर लक्ष केंद्रित करणे अशक्य होत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून सर्व शाळा सकाळच्या एका पाळीत भरवण्यात याव्यात. तसेच ज्या ठिकाणी 2 पाळ्या अनिवार्य आहेत तेथील कामकाज दुपारी 12 वाजेपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश सर्व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना सीईओ देण्यात यावेत, अशी विनंती या पत्राद्वारे करण्यात आली आहे. मित्रांनो, व्हिडिओमधील शासन निर्णय किंवा परिपत्रक आपणास हवे असेल तर कृपया आमचे शासन निर्णय व परिपत्रक हे फेसबुक पेज सबस्क्राईब करा. त्यानंतर सबस्क्राईब केल्याचा स्क्रीनशॉट 7588152456 या क्रमांकावर व्हॉट्सअप करा. आपल्याला हवा असलेला शासन निर्णय किंवा परिपत्रक व्हॉट्सअपवर पाठवले जाईल. लक्षात ठेवा, शासन निर्णय व परिपत्रक मिळवण्यासाठी फेसबुक पेज सबस्क्राईब करणे आवश्यक आहे.